निकालाआधी धुळ्यातील उमेदवारांनी चौकारच मारला। आमचे उमेदवार बिनविरोध निवडून आल्यानं काहींना मिरची लागली। तुमको मिरची लगी तो मैं क्या करू, फडणवीसांचा विरोधकांना टोला। आता आपले नगरसेवक बिनविरोध आले तर काही लोकांना मिरची लागते। अब तुमको मिर्ची लगी तो मैं क्या करूं। आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला गळती। माजी नगरसेवक संतोष धुरींच्या भाजप प्रवेशानंतर प्रवक्ते हेमंत कांबळे आणि सरचिटणीस राजा चौगले शिंदेंच्या शिवसेनेत। पुण्यात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला प्रभाग 9 आणि 11 मधील अधिकृत उमेदवारांच्या हाती कमळ। पुणे मनपात भाजपच्या विजयाची नांदी। चंद्रकांत पाटलांकडून विश्वास व्यक्त। वीर सावरकरांचा विरोध आम्हाला मान्य नाही हे पक्क। अजित पवारांनी सावरकरांचे विचार नाकारण्याचं कारण नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं भाष्य। अजित पवारांना सावरकरांचे विचार मान्य करावेच लागतील। आलात तर तुमच्या सोबत, नाही तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर विरोधात काम करू, आशिष शेलार यांचा इशारा। कुणीही आमच्यावर जबरदस्तीने विचार लादू शकत नाही। महायुतीतील नेत्यांनी अशी विधानं टाळली पाहिजे। सूरज चव्हाणांचा आशिष शेलार यांना उत्तर। विलासरावांबद्दल पक्षविरहित सर्वांना आदर। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ निघाला, त्यावर त्यांनी स्पष्टीकरणही दिले। फडणवीसांची प्रतिक्रिया। काँग्रेस अजूनही विलासराव देशमुखांच्या नावावर मतं मागते, म्हणून लातूरमधून विलासरावांच्या आठवणी पुसल्या जातील असं विधान केलं। रवींद्र चव्हाणांकडून दिलगिरी व्यक्त। पुस्तकात लिहिलेली नावं पुसता येतात, मात्र जनतेच्या मनामनात कोरलेली नावं पुसता येणार नाही। रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्यानंतर रितेश देशमुखांचं प्रत्युत्तर। अमित देशमुखांकडूनही वक्तव्याचा निषेध। महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन निवडणुकीला अखेर स्थगिती। मुंबई हायकोर्टाचं निवडणूक अधिकाऱ्यांना आदेश। पुण्यातील सर परशुराम भाऊ कॉलेजचा निवडणुकीसाठी नव्याने समावेश केलेल्या मतदारांवर आक्षेप।